श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज सकाळी सगळी कामे आवरून पटापटा मी चाललेली आहे एका नवीन ठिकाणी। आता ते ठिकाण माझ्यासाठी जुनंच आहे पण तुमच्या सर्वांसाठी नवीन आहे। आज मी कुठे चाललेली आहे हे पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तन्वी आणि माऊ अशा पुढे चालत होत्या आणि आम्ही चाललेलो होतो एका कार्यक्रमासाठी। तिथे गेल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की मी कशासाठी चालली आहे ते। तन्वी आणि माऊला सुट्टी असल्यामुळे त्या दोघींनाही सोबत घेतलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता चालत। माऊ बघा कशी पुढे चालते, तन्वी पाठीमागं। तन्वीच्या हातात मी पिशवी दिलेली होती कारण मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे आमच्याकडे पद्धत आहे कार्यक्रमाला जाताना घेऊन जायची। तेही तुम्हाला मी नक्की सांगेल काय घेतलेलं आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता ह्या बघा, ह्या पहिल्या इथं राहत असल्यामुळे मुलींना माहीतच नाही की त्यांनी दुसरीकडे शिफ्ट झालेत। मुली चाललेल्या होत्या तिथे, मग मी त्यांना सांगितलं नाही चला आपल्याला पुढे चालत जायचं आहे। दरवर्षी त्यांच्या घरी आमंत्रण असतं मला, पण ह्या वेळेस आता आपण व्लॉग चालू केले असल्यामुळं मी व्हिडिओ शूट केलेला आहे। तुम्हाला समजेल मी कुठं चाललेले आहे। आणि इथं पुढं बघा छान गणपतीचं मंदिर आहे। त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने चालत चाललेलो होतो आणि माऊ आणि तन्वी व्हिडिओ करताना मध्ये येत होत्या। मी त्यांना सांगत होती की रस्त्याने नीट चला, मध्ये येऊ नका, पण आता पोरं ऐकतात का बघा, मध्ये मुद्दाम येतात व्हिडिओ शूट करायचं म्हटल्यानंतर। आता सांगितल्यानंतर कशा साईडला आणि व्हिडिओमध्ये बघा कशा पाहत आहेत त्या। त्याच्यानंतर आपण आता पोचलेलो आहोत जवळ त्यांच्या घराजवळ आणि तुम्हाला मी त्यांच्या आजूबाजूचा घराचा व्ह्यू दाखवते। छान आहे, पहा तुम्ही। समोर बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, गाडीच्या पलीकडे आपण जाणार आहोत इथे। त्या बघा तन्वी आणि माऊ पुढे चालत आहेत। त्यांना मी सांगितलेलं आहे आपल्याला कुठे जायचे आहेत, त्याच्यामुळे त्या आणि माऊची आमच्या फार घाई असते, तिला तन्वीच्या पुढे चालायचं असते, त्याच्यामुळं बघा कशी पुढे पळते। आणि आता आपण जवळ पोचलेलोच आहोत। आता तिथं आतमध्ये व्हिडिओ तर शूट घ्यायचा होता, पण सगळेच जण व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नसतात, त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ घेतलेला नाही। आणि आत्ता मी बाहेर आल्यानंतर तिथं व्हिडिओ घेतलेला आहे। आता तुम्हाला माझ्या ह्याच्यावरनं फेसवरनं कळालंच असेल की तिथं कोणता कार्यक्रम होता। तर मला बघा असा मळवट भरलेला आहे आमच्याकडे। तिथे त्या ताईंकडे सवासणीचा कार्यक्रम होता आणि मला तिथं आमंत्रण होतं आणि आमच्या इकडं सवासणीला असा मळवट वगैरे भरला जातो। तुमच्या इकडं भरला जातो का नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि तिथं भरपूर बायका होत्या, पण कुणी भरून नाही घेतला, नुसतं हळदी कुंकू लावून घेतलं। तर मला तर मळवट भरायला फार आवडतं, तर मी त्यांच्याकडनं भरून घेतला। बाकीच्या पण 1-2 बायकांनी भरून घेतलेला। आणि हे बघा माऊ आता इथं पुढं चालते आणि मला विचारत होती की मम्मी खाऊ घेशील का नाही म्हणून। आणि मी नाही म्हटल्यानंतर ते बघा कशी विचारते, आणि मी नाही म्हटल्यानंतर मुद्दाम रस्ता सोडून कशी चुकीच्या ह्यानं चालत आहे बघा। आता सवासणी कशाच्या होत्या तर सवासणी होत्या मायक्का देवीच्या, चिंचणी मायक्का देवीच्या। बघा आमच्या गावी पण असतात सवासणी उन्हाळ्यामध्ये, पण ह्यावेळेस अधिक महिना असल्यामुळे त्या पुढं ढकलण्यात आल्या होत्या। आम्ही गेलो होतो सुट्टीला 1 महिना गावी, पण तेव्हा काय त्या केल्या नाहीत। मग त्याच्यानंतर 15 तारीखच्या नंतर 7-8 दिवसांनी होत्या, पण मुलींची शाळा सुरू झाल्यामुळे आम्ही लवकर निघून आलो। तरी असो इथं आम्हाला भेटलेलं आहे, सवासणीच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो, पाया वगैरे तिथंच मुलींना मी पडून आले आहे। आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं होतं की पिशवीमध्ये मी काहीतरी तन्वीच्या हातात पिशवी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी घेतलेलं आहे। तर ते आमच्याकडे वारी घेऊन जायची पद्धत आहे। तर आता वारी म्हणजे काय तर तांदूळ किंवा गहू घेऊन जातात, कुणाकडे ओटीचं पण सामान घेऊन जातात। आता त्या वारीचं आपण नेलेलं गहू तांदूळ त्याचं काय करतात तर गहू नेलेले असतील तर तेही दळून आणतात, तांदूळ नेलेले असले तेही दळून आणतात, तांदळाची भाकरी करतात, गव्हाची चपाती करून खातात। अशी पद्धत आहे आमच्याकडे। आता कुणाकडे आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये। त्याच्यानंतर आम्ही आता चाललेलो आहो घरी चालत। आणि हे बघा माऊची मस्ती कशी चालू आहे, गाडी आलेली आहे म्हणून दोघीजण साईडला उभे आहेत। आता इथं आपण आलेलो आहोत गणपती मंदिरापाशी, थांबून मी पाया पडलेली आहे। आणि इथून आता आपलं घर फार जवळ आहे। आपण बघा ह्या थांबल्या पण नाहीत, पुढं पळायला लागलेल्या आहेत।
आता तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा पुढचा नवीन एक ब्लॉग तुमच्यासाठी खास असणार आहे, तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून व्लॉग पाहायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.